आणि ज्यावेळेस मंद प्रकाश आहे किंवा अंधार पडलेला आहे त्यावेळेस दिसेन असं होतं किंवा दिसतच नाही. या एक दृष्टीदोष आहे. का बरं होत असेल? मग ह्याला जे वैज्ञानिक कारण आहेत, बरेचसे कारण आहेत, त्याच्यामध्ये जीवनसत्वाचा सुद्धा अभाव आहे. पण याचं परितारिका हे मेन कारण आहे. आपण पाहिलं आयरिस काय करायला लागला, ऍडजस्टमेंट हे जे सांगितलं होतं आपण, ज्यावेळेला जास्त प्रकाश आहे त्यावेळेला हे जे आयरिस आहेत परितारिका काय करायला लागले, आता जास्त प्रमाणामध्ये आकुंचन प्रसरणाचं काम, आकुंचन पाहायला लागलं. म्हणजे आता नकोय मला एवढं आकुंचन, ते थोडस काय कॉन्ट्रास्ट व्हायला लागले आता. आणि ज्यावेळेस मंद प्रकाशात डोळे फाडून बघतो बघा आपण सुई मध्ये धागा घालताना, असं म्हणजे ते काय स्ट्रेस देतो, म्हणजे ऍडजस्टमेंट आहे आतमध्ये, ज्या पद्धतीने आपण करून पाहतो. मग ते जे परितारिका आहेत त्याचं अंतर जे आहे ते वाढवलं जातं. मग ज्या माणसाला किंवा ज्या रोग्याला हा दोष आहे काय रातांधळेपणा, तर तो त्याच्यामध्ये जे परितारिका काय करतात, फक्त ऍडजस्टमेंट करण्याचं त्यांचं जे काय तो जो भाग आहे त्याच्यामध्ये काय असक्षम आहेत, सक्षम नाहीत त्याच्यामध्ये त्या ऍडजस्टमेंट करण्यासाठी. म्हणून आपल्या अंधारात का बरं दिसतंय, आपल्या परितारिका जे आहेत आयरिस जे आहेत आपलं फंक्शनिंग त्याचं चालू असतंय. काय करायला लागतात, ते प्रसरण पाहायला लागले, आता साईज मोठी व्हायला लागलेली आहे. केव्हा? संध्याकाळच्या वेळेस, म्हणजे मंद प्रकाश असताना. पण ज्यांच्यामध्ये हा दृष्टीदोष आहे, ज्यांच्यामध्ये रातांधळेपणा आहे, त्यांच्या ज्या आयरिस आता परितारिका आता हे ज्या काय प्रसरण पावण्यात का नाही, प्रसरण पावण्याचं काम बंद होतंय, फक्त आकुंचनाचं एकच काम आहे त्या, म्हणजे हा दोष आहे त्यांच्यामध्ये असलेला. मग ज्यावेळेस विटॅमिन ई जास्त, गाजर असतील, पपई असेल, दूध, केळी, जे जे काही सोर्स आहेत विटॅमिन ए चे, ते जास्तीत जास्त खाल्लं की मग हे जे परितारिका जे आहेत त्यांच्यामध्ये जे काही ऍबनॉर्मल त्यांचं वागणं आहे ते नंतर कमी कमी होत जाणार आहे. मग हे काय जीवनसत्वाचा अभाव आहे आणि या परितारकाचा सुद्धा दोष आहे. त्याच्यामुळं हा दोष असणाऱ्या माणसामध्ये हे जे काही समायोजन आहे, हे जे काही अनुकूलन आहे, कमी अंधार असला प्रकाश जास्त असला की त्या कमी होतात, ऍडजस्टमेंट करतात. आणि भरपूर अंधार आहे मग का त्या प्रसरण पावतात, आता कधीच शकत नाही आपल्याला. मग त्या प्रसरण पावल्यामुळे काय होणार, साईज वाढणार आहे, नाभी अंतरामध्ये सुद्धा फरक पडणार आहे आणि त्याच्यामुळे जे आहे दिसायला लागेल, स्वच्छ दिसायला लागेल. अशा पद्धतीने ते दृष्टीदोषा बाबतीत होतं. तर काय करायचं सगळ्यांनी याच्यामध्ये जे आहे, परत अजून जे आहे प्रश्न आलेला होता एमसीक्यू मध्ये बघा, की आपल्या डोळ्याचे जे भिंग आहेत ते कशा प्रकारचे भिंग असतात, कोणत्या प्रकारचे. तर आपण माहिती आहे आपल्याला जे प्रतिमा दिसायला लागल्या आता, काय इकडे येऊन काय दिसायला आपल्याला मोठ्या दिसायला लागल्या आता, म्हणजेच काय आपलं बहिर्वक्र पण द्विबहिर्वक्र आहे, डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे. आणि परत आपण म्हणतोय की ज्या वेळेस प्रतिमा या बहिर्गोल भिंगातून दिसायला लागतात, प्रतिमा उमटत असताना कशा उमटायला लागल्या आता, उलटी सुद्धा प्रतिमा उमटते बघा. मग आपल्याला दिसायला सवाशी कसं काय दिसायला लागलंय, उलट दिसावं लागते कधी. हा जो त्याचं कनेक्शन आता ब्रेनशी आहे. ब्रेन काय करायला लागलंय, जी कमांड भेटायला लागली आता, ती इमेज जी आहे, इमेज कशी इनव्हर्स इमेज आहे, इनव्हर्स म्हणजे उलटी इमेज आहे. मग ते काय करते, सूचना भेटतात ब्रेनला की उलटी झालेली इमेज ते काय करतात, सुलटी करून बघतात किंवा आपल्याला ते दिसतंय. आता पुढे आहे ते आपल्या ब्रेनचं सुद्धा हे कोऑर्डिनेशन म्हणजे सहसंबंध या सगळ्याचा. बहिर्गोल भिंगामध्ये बघा, ज्या इकडे प्रतिमा दिसत होती ती थोडी थोडी अलीकडे आणलं, मोठी दिसायला लागली आहे. पण वरी डोकं असलं तर खाली डोकं, ए डॅश बी डॅश होतं का नाही, बी डॅश ए डॅश असं होतं. म्हणजे काय उलटी प्रतिमा आणि वास्तव, वास्तव म्हणजे काय खरोखोरी पण उलटी दिसायला लागल्या. आणि आपला जो दुसरा भिंग होता, दुसरा जो स्पिअर होता, त्याच्यामध्ये काय कॉन्केव्ह मध्ये, आंतरवक्र मध्ये जे आहे प्रतिमा काय लहान दिसायला लागलेली आणि उलटी आहे तशी दिसत होती, पण या बाजूला दिसत होती अतिशय कशी दिसायला लागल्या, लहान 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 होत चाललेली आहे. म्हणजे काय याच्यामध्ये सवाशी आहेत पण लहान आहेत, इकडे काय आहेत मोठी आहेत पण उलटी आहेत. पण आपलं जे ब्रेन आहे ते कोऑर्डिनेशन करून काय करायला लागलंय, ती प्रतिमा सवाशी करून ती बघतंय कमांड दिल्याप्रमाणे. अशा पद्धतीचं आहे. आता काय करायचं आहे, काय काय त्याचे आहेत, आपण कुठपर्यंत लिहिलं होतं, सगळ्या डेफिनेशन झाल्या त्याच्यामधल्या. आता डायग्राम काढायचे आहे, आलेला डायग्राम 2 मार्कासाठी. नाव कशाला काय म्हणतोय काढा, डायग्राम काढा. चिपड जे आहे आता आपल्या बॉडीच्या ऑर्गन मध्ये डस्ट पार्टिकल आहेत, काही काय म्हणतो आपण त्याला, खराब जे काही आपण जाणार आहे
हा, टाकाऊ पदार्थ, वेस्ट मटेरियल, स्वेट, घाम सुद्धा एक टाकाऊ पदार्थच आहे. मग टाकाऊ पदार्थ जे आहे एक्सक्रिशन सिस्टीम आहे आपली, नको असलेला भाग मग जिथून टाकून द्यायचे, जिथं काही त्याला स्पेस भेटल तिथून ते काय निघून जाणार. मग नाकावाटे असेल, डोळ्यावाटे असेल, हा, एक्सक्रेटा लघवी वाटे असेल, तोंडा वाटे सुद्धा लाळीच्या माध्यमातून जिथं जिथं काय घाम येतो जास्त, स्वेट ग्लँड आता बघा बगला असतील, हा, अशा ठिकाणातून ते बाहेर टाकण्याचं काम, इम्प्युरिटी अशुद्धी कचरा असेल ते टाकण्याचं काम चिपुड आलेलं चांगलंच आहे. कारण काय, जे काही घाण आहे आतमध्ये साचून राहतात ते बाहेर येणार आहे. अशा पद्धतीने ते सुद्धा येणं चांगलंच आहे. चला काढा डायग्राम, काढा, सगळे नावं द्यायच्यात, आली पाहिजे बघा डायग्राम ही. हा, हे वरची नाही, हे ते उग चित्र आहे, चित्र वेगळं डायग्राम वेगळी असते. चित्र काढता येणार नाही तुम्हाला, ही डायग्राम आकृती काढायची. कुठं काय एक ब्ल्यू प्रिंट नकाशा जसा असतो का तसं काढायचे आपल्याला. मग हे जे परितारिका कुठं आता ह्या परितारिकेवर अवलंबून आहे रातांदळेपणा सुद्धा, ऍडजस्टमेंट करण्याचं काम, अनुकूलन, समायोजन. लिहा, फोन देऊ. हा, चला डायग्राम कडे लक्ष द्या. काढायच्या डायग्राम, तुम्ही म्हणसाल सर इथं का काढायला लागला, पुन्हा नंतर काढतो, ते तसंच राहून जाते. काय चित्र, ऍक्च्युअल पिक्चर जसं पाहिजे तसं यावं असं नाही. त्याच्यामध्ये कोणता भाग आहे, कोणत्याला काय नाव आहे ते आलं पाहिजे. मग ह्याच्यामधले जे आहेत बुबुळ कुठं आहे, परितारिका, बाहुली, नेत्रभिंग, पारपटल, श्वेतपटल, रक्तकपटल, हे सगळे भाग आले पाहिजे त्याच्यामध्ये. नाव द्या बघा सगळे पूर्ण. आणि हे जे आहे आपलं नेत्रभिंग, नेत्रभिंग कशा प्रकारचा आहे, द्विबहिर्वक्र आहे, दोन्ही बाजूनं. चला डायग्राम काढा व्यवस्थित.
झालं का? झालेलं आहे का? ठीक आहे. तर पुढे जाऊया. याच्यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे. आपल्या लहान मुलांच्या डोळ्यातील बुबुळ पूर्ण काळे कसे असतात म्हणून प्रश्न विचारला ओमनं. तर लक्ष द्या रे. आपल्या जे आयरिस आहेत, मराठीमध्ये काय म्हणतो आपण? आयरिस म्हणजे आयरिस म्हणत नाही मराठीमध्ये. हा, परितारिका जी आहेत आपल्या, त्याच्याकडं काम काय काय काम आहे? ऍडजस्टमेंटचं एक काम आहे. आता आपण पाहिलं रातांधळेपणासाठी जी ऍडजस्टमेंट होत होती ते. आणि दुसरं जे काम आहे, रंग देणे. मग आता पाठीमागा झाले आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा. ज्या वेळेस लहान मूल जे आहे, लहान असेल, अनुवंशिकता एक कारण आहे. नंतर जे आहे त्याच्या बुबुळाचा कलर सुद्धा बदलणार आहे. का बर? तर ते जे लहान मुलं आहे, जसं अडल्टहुड चाइल्डहुड कडून त्याचे दात पडतील, त्याचा जो प्रवास आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही केमिकल्स चेंजेस होते त्याच्यामध्ये, मेलेनिन नावाचा रंगद्रव्य आहे बघा, त्याचं जर सिक्रिशन चालू व्हायला झालं मेलेनिनचं, तर त्या रंगामध्ये चेंज होतो. पुन्हा रंगद्रव्य ते कलर आणण्याचं काम. मग ते बुबुळाला सुद्धा का वेगळा कलर. आणि अनुवंशिकता हे सुद्धा, घारे आई वडिलांचे डोळे असतील तर ते हेरिडिटरी कॅरेक्टर जीनच्या मार्फत सुद्धा मुलांचे पुढे घारे डोळे होऊ शकतात. पॉसिबिलिटी आहे. आणि दुसरं जे आहे मेलेनिनचं सिक्रिशन, सुरुवातीला लहान असताना पूर्ण काळे असतात, मग नंतर मेलेनिनचं सिक्रिशन, मग गडद तपकिरी वेगवेगळ्या कलर मध्ये सुद्धा ते चेंजेस होत असतात. असे दोन कारण आहेत. पहिलं कारण आहे हेरिडिटरी कॅरेक्टर, अनुवंशिकता. आई वडिलांचे, आजोबांचे, त्याच्या घरामध्ये जर डोळे असतील कुणाचे, तर ते कॅरेक्टर अनुवंशिकतेद्वारे येणार, जीन्सद्वारे, जनुकीय. आणि परत दुसरं कारण जे आहे आपण सांगितलं आत्ताच, मेलेनिन नावाचं जे रंगद्रव्य आहे, सिक्रेशन व्हायला चालू झाली, जसं जसं वाढ व्हायला, ग्रोथ व्हायला, डेव्हलपमेंटचा भाग आला त्याच्यामध्ये, की मग मेलेनिनचं सिक्रेशन अति प्रमाणामध्ये व्हायला लागलं, की मग कलर जसं जसं चेंजेस होतील आणि बरेचसे चेंजेस आपल्या बॉडीमध्ये सुद्धा होणार आहेत. हे फक्त डोळ्यांच्या बाबतीतच नाही, बऱ्याचशा घटनात आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये, वाढ व विकास मध्ये. पुढे जे आहे, आता हे सगळ्यांनी काढायचे आहे. त्याच्यामध्ये नावं दिली का सगळ्याला? आता हे सांगितलं ऍडजस्टमेंटचं. काय होतं, ज्यावेळेस दूरच्या वस्तूकडून येणारा प्रकाश आहे, भिंग काय व्हायला लागलाय, हे भिंग चपट होणार आहे आणि प्रकाश आतमध्ये काय व्हायला, अपवर्तित व्हायला लागलेला आहे. परत ज्या इकडे सांगितलंय, भिंग फुगीर होते, फुगते, बलजेस होतं, आणि जवळच्या वस्तूकडून येणारा प्रकाश, जवळून प्रकाश यायला लागलाय म्हणून हे काय होणार आहे, जवळ आहे, ऍडजस्टमेंट करतं. लांबून प्रकाश यायला लागलाय, लांब अंतरावरती आहे, मग ते अपवर्तन सुद्धा त्या पद्धतीच ऍडजस्ट करून आकुंचन प्रसरण होणार आहे. या पद्धतीचं भिंगाचा जो लवचिकपणा आहे, दूरवरच्यावर जवळच्या वस्तू पाहताना कशा पद्धतीने भिंग बदलते बघा. दूरची वस्तू आहे, मग दूरचा जो प्रकाश आहे येणारा या पद्धतीने येईल, आणि जवळचा जो प्रकाश आहे अतिशय जवळ असते. आपण जे आहे एकदम, आता किती अंतरावरून पुस्तक वाचू शकतो? एवढ्या अंतरावर, किंवा पार एवढं असं धरलं, डोळ्याच्या पार जवळ धरलं 2 सेंटीमीटर किंवा 4-5 सेंटीमीटर, तरी आपण वाचू शकत नाही. दिसतच नाही. ते काहीतरी होऊन जाईल, होय का नाही? पुस्तक पार पूर्ण इथं धरायचे आहे, एकही शब्द क्लिअर दिसू शकणार नाही आपल्याला, आहे का नाही? परत आणि दूर सुद्धा गेलं तरी दिसू शकत नाही. दिसतंय का? बघा भर करून, काहीच दिसत नाही आपल्याला, अतिशय जवळही दिसत नाही. आणि ह्या दोन कन्सेप्ट आहेत, निकट बिंदू आणि आपला दुसरा जो आहे
दूरबिंदू. निकट म्हणजे जवळ. जवळ सुद्धा असा एक पॉइंट पाहिजे की किती जवळ धरायची आहे, तर त्याची सुद्धा एक मर्यादा आहे. 25 सेंटीमीटरच्या पुढेच दिसणार आहे आपल्याला, 25 सेंटीमीटरच्या अलीकडचं दिसणार नाही. 20 सेंटीमीटर जरी धरलं, सेंटीमीटर फुटपट्टी आपली किती मीटरची असते, सेंटीमीटर 15 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर. मग हे जे आहे 15 सेंटीमीटरचा हा आपला पेन आहे बोर्डचा. एवढ्या जरी अंतरावर दिसलं तर व्यवस्थित दिसत नाही तेवढं, थोडस पुढे 25 सेंटीमीटरच्या पुढे 30 सेंटीमीटर 35. आणि आपला जो दूर निकट, निकट म्हणजे जवळ, आणि दूरचा जो बिंदू आहे किती अंतरावरला दिसू शकते आपल्याला, तो अनंत अंतरावरती. सूर्य चंद्र किती अंतरावरती आहेत, मग काही जण म्हणतात आपल्या डोळ्याचं जे आहे किती अंतरावरती आपण पाहू शकतो. मेगापिक्सल ही कॅमेऱ्याची पॉवर आहे, निसर्गानं दिलेला कॅमेरा आहे आपला. किती मेगापिक्सल, किती अंतरावरती सूर्य वगैरे, अनंत इन्फिनाइट. मग प्रकाशाचा वेग तिथून दिसायला लागलाय, आपण ते पाहू शकतो कमी अधिक प्रमाणामध्ये. आलं का लक्षामध्ये. म्हणजे काय, दूरबिंदू जो आहे आपला त्याला काही एक पॅरामीटर ठरलेलं नाही, त्याचा एक बिंदू नाही कोणता, किती एवढं अंतर पाहिजे दूरवरलं. जेवढं आपण ऍडजस्ट करू शकतोय तेवढं ते दिसणारच आपला, जिथपर्यंत त्या अँगलनं दिसणार आहे. सूर्य किती अंतरावर, मध्ये अडथळा जर नाही आला, आपण जर इथून पकडलं काहीच अडथळा नाही, की कुठवरला दिसणार आहे, फक्त थोडस धुंदूक स्पष्ट दिसणार नाही. मध्ये जर काही घर वगैरे अडचण आली ते थांबणार आहे. अशा पद्धतीनं निकट दृष्टी, निकट बिंदू आणि दूरबिंदू असे दोन आहेत. मग निकट बिंदू आपला 25 सेंटीमीटर आहे, आणि दूरबिंदू जो आहे आपला अनंत अंतर इन्फिनाइट आहे. किती, सूर्य चंद्र तारे किती अंतरावरले बघू शकतो आपण. अशा पद्धतीचे दोन पॉइंट आहेत. हेडिंग टाका, निकट बिंदू आणि दूरबिंदू. निकट बिंदू आणि दूरबिंदू अशा दोन हेडिंग टाका. तर त्याच्यामध्ये जे आहे इथे दिले बघा, निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात. म्हणजेच काय, त्या स्थानाला डोळ्याचा निकटबिंदू म्हणतात. दोन ओळी येतात त्याच्या. परीक्षेत आलेला हा सुद्धा प्रश्न बघा, निकटबिंदू म्हणजे काय, निकटबिंदू कशाला म्हणतो. जवळून आपला किती अंतरावर दिसणार आहे हा निकटबिंदू, त्याचा जो पॉइंट आहे 25 सेंटीमीटर. त्याच्या जर अलीकडे आला दिसत नाही आपल्याला, बघा ट्राय करून. परत पुढे जो आहे एवढं लिहा, निकटबिंदूचं हेडिंग काय टाकचाल, निकटबिंदू. निकटबिंदू म्हणजे काय, सुस्पष्ट दिसते पण किती, 25 सेंटीमीटर, कमीत कमीत कमी 25, इथपर्यंत 25 सेंटीमीटर. आणि पुढची जी आहे कन्सेप्ट टाकायचं, दूरबिंदू. हेडिंग आता निकटबिंदू टाका, आणि निकटबिंदूचा पॉइंट किती आहे, आणि दूरबिंदू अनंत अंतरावर आहे, इन्फिनाइट आहे. हेडिंग काय टाकली, निकटबिंदू टाका. निकटबिंदू म्हणून टाका, आणि निकटबिंदू म्हणतात, आणि पुढे स्टार करून लिहा, निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर. मग तेवढं बी जवळ करायचं नाही. मग निकटबिंदू झाला, त्याच्या पुढेच निकटबिंदूच्या 25च्या पुढे. आणि दूरबिंदू किती अंतरावर दिसणार आपल्याला, त्या साईजवर अवलंबून आहे, त्या पुढच्या वस्तूच्या. सूर्य हे किती मोठा आहे, आपला दिसतो तेवढा आहे का तिथं, भरपूर मोठा आहे, म्हणून आपला तो दिसतो तेवढा. निकटबिंदू टाकलो का हेडिंग, त्याच्यामध्ये डेफिनेशन, आणि त्याचा तो निकटबिंदूचा पॉइंट लिहायचा. किती पॉइंट आहे, किती अंतर आहे ते, 25 सेंटीमीटर अंतरावर आहे. आणि पुढे टाका दुसरा, दूरबिंदू असं टाका, आणि दूरबिंदूची डेफिनेशन, डोळ्यापासून जे आहे इथून दूरबिंदू, डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतात, व त्या वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू म्हणतात.
आणि त्याच्या पुढे किती आहे? अनंत अंतर आहे दूरबिंदूचा, अनंत अंतरावर आहे. किती पडलेत बजरंग पाठीमागल्या परीक्षेला मार्क? हा, किती पडलेत रे तुम्हाला माहिती आहे कायला किती पडलेत? सेमीचे किती वर्ग आहेत मराठीचे? म्हणजे शिकवताना? हम्म. हे शांत बसा, आगाऊपणा कमी करा, बोलायचंच नाही. निकट बिंदू आणि दूरबिंदू. काय बघायचं? महेश्वरी ज्ञानेश्वरीला पाहायचे, सेम टू सेम. झालं का कंप्लीट? हा, समोर लक्ष द्या रे. आता MCQ मध्ये एका वेळेला आलेला परीक्षेला की आपल्या डोळ्याचा निकट बिंदूचा अंतराचं जे मोजमाप आहे किती सेंटीमीटर आहे, तर आपण असा एक पॉइंट ठरलेला आहे की त्या अंतराच्या पुढेच आपल्याला दिसतं. जवळ सुद्धा बघा, अतिशय जवळ सुद्धा दिसणार नाही. आपण जर पुस्तक या अंतरावरती पकडलं, इथून पकडायची आपल्याला, काहीच दिसणार नाही. तर ते 25 सेंटीमीटरच्या पुढेच असलं पाहिजे. आणि दूरबिंदू जो आहे आपल्याला स्पष्ट दिसायचं, मग त्या वस्तूच्या साईज वरती अवलंबून आहे. वस्तू जेवढी मोठी, मग ती किती का अनंत अंतरावरती असना ती आपल्याला दिसणार. त्याचं ठरलेलं माप, पॅरामीटर काही नाही. मग सूर्य, चंद्र, तारे हे काय आपलं किती अंतरावरून दिसतात, अतिशय मोठे असतील तर. आणि काही अडथळा जर नाही आला त्या वेव्ह मध्ये दिसू शकते, काही अडथळा आला तर दिसणार नाही. अशा पद्धतीचं आपलं हे जे निकट बिंदू आणि दूरबिंदू याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकते. मग आता हेच प्रश्न येतील असं नाही, फिरवून सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात वेगळ्या पद्धतीनं. NMMS ला प्रश्न होता बघा, आजच पाहिलं मी. हे जे आहे कसं विरुद्ध अर्थानं, म्हणजे काय म्हणायचंय, काय तो जो मुलगा आहे, हा, तो मुलगा चांगला नाही, त्याचे गुण चांगले नाहीत. म्हणजे म्हणायचं काय, तो मुलगा वाईट आहे म्हणायचे त्याला. म्हणजे असं फिरवून विचारलेलं असतं बघा बऱ्याचशा पद्धतीमध्ये. मग ते लक्षात आलं पाहिजे. मग काही जण काय करतात, गोंधळ करतात. थोडा अर्धाच प्रश्न वाचतायत, लगेच काय उत्तर लिहायचे आहे त्या कन्क्लुजनला पोहोचतात. पूर्ण प्रश्न वाचा, त्याचे पर्याय वाचा, मग शेवटी ठरवा की तुम्हाला काय ठरवायचे आहे ते. मग पुन्हा खाडाखोड होता कामा नये परीक्षेमध्ये. स्वच्छ लिहा, सुटसुटीतपणा असू द्या, तरच प्रश्न. बघा पाठीमागल्या पोरांचे जे काही 90+ गेलेले आहेत, त्यांचे जे काही पेपर आहेत पाठीमाग सराव परीक्षेचे शाळेमधले, ते बघा. सुटसुटीतपणा राहू द्या, जास्त लागू द्या पुरवण्या. सुटसुटीत लिहा, मोकळं मोकळं लिहा. चुकलं जरी असेल एखादी प्रश्न, उगा 1-2 रेषा मारा आणि खाली लिहायला चालू करा. नसतं उगा गिजगुळकाला पूर्ण असं ब्लॅक ब्लॅक करून त्याच्यावरती रॉंग करते कोण, पुढे लिहिते बघा, हे चूक आहे हे तपासू नका, असं इन्स्ट्रक्शन तर लिहायचंच नाही तिथे खाली. मी पाठीमागं लिहिलो आहे असं नाही, फक्त रॉंग करा तिथंच खाली लिहा. किंवा शेवटी जर लिहायचं असेल क्वेश्चन नंबर टाका बरोबर, कितव्यामधलं कितवं आहे. आता सपोज माझं 6व्या मधलं चालू होतं लिहायचं, क्वेश्चन नंबर 6वा, त्याच्यामधलं जे आहे, मी माझं राहिलंय कितवं, मी 2-3 लिहिलोय, माझं 4थं राहिलेलं होतं.
हा कंपल्सरी मधलं. मग इथं जे आहे मी चूक झालेला आहे, मग इथं काय करा, असं पूर्ण असं 3 रेषा तर मारा आणि मग पुन्हा नंतर 7वा लिहिलाय, 8वा लिहिलाय. मग मला आठवलं की अरे बापरे हे चुकलेलं आहे, मग मी पुन्हा सुद्धा लिहू शकतो बघ, क्वेश्चन नंबर 6. मग त्याच्यामधलं कितवा आहे, 4था आहे. मग त्याच्यामध्ये ॲरो करा, मग खाली आन्सर आलं मध्ये. अशा पद्धतीने आपण सुद्धा सुटसुटीतपणा चांगल्या पद्धतीने व्यवस्थित वाटावं ते तशा पद्धतीचा पेपर लिहा, सुटसुटीत लिहा, त्याच्यामुळं मार्क कटणार नाहीत जास्तीत जास्त. आपल्या विज्ञानामध्ये काही चान्सेस नाहीत, ग्रामॅटिकल मिस्टेक चालतात. भूतकाळामध्ये लिहा वाक्य, भविष्य काळामध्ये लिहा, त्या कन्सेप्ट क्लिअर असणं अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला काय सांगायचे, मग काळ बदला, अँड काय जे काय कोण्या काळामध्ये प्लुरल फॉर्म लिहा, सिंग्युलर लिहा, आयटी लिहा, शांत बस. मार्क जास्त कटत नाहीत, मराठी, हिंदी, इंग्लिशला मार्क कटू शकतात. त्याच्यामुळं काय, जे काही पसारा सुद्धा जास्त मांडायचा नाही, आपला लिहायचे काय, विचारलेलं काय तेवढाच लिहिण्याचा प्रयत्न करा. आलं का लक्षामध्ये? तर वेळ झाला, पुढची जर कन्सेप्ट आहे हे आपण सांगितलं वाटतं, डायमीटर किती असतो, व्यास. काल झाले, तू का होतास? सांगितलं काल, अजून परत सांगतो. डायमीटर म्हणजे काय, व्यास. रेडियसच्या डबल डायमीटर असतो, 2r. आता हे आपलं नेत्रगोल होतं, नेत्र जो काही स्पिअर होता आपला, त्याच्यामध्ये जो व्यास आहे आपला, म्हणजे इकडं ही अंतर तेवढंच, हे आपला नेत्रगोल होता. मग इकडे अंतर, हा दोन्ही मिळून आपला काय होणार होता, व्यास होणार होता, म्हणजे 2r. मग हा जो आहे 2.4 आहे. परत मानवी डोळ्यामध्ये भिंगाचं कार्य अत्यंत महत्वाचं असतं. आपण नेत्रभिंग आतमध्ये कसल्या प्रकारचा, डबल कॉन्व्हेक्स आहे, द्विबहिर्वक्र. मग द्विबहिर्वक्र भिंग असल्यामुळे डोळ्यामध्ये जी काही लाईट यायला लागलेली आहे ती एका ठिकाणी कन्व्हर्ट होते, आणि इमेज आहे नाभी अंतरावरती उमटणार आहे. पण कसली इमेज उमटणार आहे, उलटी आणि वास्तवच आहे, खरी खुरी पण उलटी आहे. मग आपलं ब्रेन काय करतंय, ते इमेज जे आहे सवाशी करून आपल्याला ते कमांड देते, आज्ञा देते, ते कोऑर्डिनेशन आहे, सहसमायोजन आहे. परत सांगितलं, भिंगाचे नाभी अंतर बदलून वेगवेगळ्या अंतरावरील वस्तूशी डोळा समायोजन करतो. मग जे आहे जास्त अंतर असेल, मग काय, प्रकाश जर काय दिवसा का असतो, प्रकाश स्वच्छ आहे, लख्ख आहे. मग लख्ख प्रकाशामध्ये काय होतंय, जे आपले भिंगाचे आतमधले परितारिक आहेत ते काय होते, जास्त जे आहेत आकुंचन, जे प्रसरण पाहून राहत त्या ठिकाणी आकुंचन पाहून राहत, गरजच नाही की जास्त प्रसरण पावण्याची. आणि ज्यावेळेस प्रकाशच मंद आहे, अंधार आहे, त्यावेळेला का तिथं गरज आहे प्रसरण पावण्याची. मग ते काय होतील, रिलॅक्स प्रसरण पावतील, आकुंचन प्रसरण करतील, आणि आपला जी इमेज क्रिएट होणार आहे, जी प्रतिमा तयार होणार आहे, त्याच्या ठिकाणी अपवर्तन दिसणार आहे आणि आपला ती इमेज बरोबर दिसणार आहे. परत निरोगी डोळ्याकरिता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना, शिथिल म्हणजे काय, रिलॅक्स आहेत, डोळ्याच्या भिंगाचे नाभी अंतर 2 सेंटीमीटर आहे. हे जे नाभी अंतर आहे कमी जास्ती होऊ शकते बघा, फोकल लेंथ. हे फक्त शिथिल असताना, शिथिल म्हणजे काय, रिलॅक्स आहे, ताण न येता, नॉर्मल पोझिशन मध्ये 2 सेंटीमीटर. मग ज्यावेळी आपण ताणलं, नाभी अंतर वाढणार, फोकल लेंथ वाढणार आहे त्याच्यामधली, येतं का लक्षामध्ये? हे शिथिल असतानाच. मग आपण कॉमन काय पकडतोय, फोकल लेंथ आपली किती आहे, नाभी अंतर किती आहे डोळ्याच्या, 2 सेंटीमीटर आहे, एवढं पकडतो. परत पुढे सांगितलं, डोळ्याच्या भिंगाचा दुसरा नाभीय बिंदू डोळ्याच्या आतल्या पडद्यावर आहे. हा एक फोकल पॉईंट झाला, डोळ्याच्या आतमध्ये पुन्हा एक इमेज आतमध्ये गेले रे प्रकाशाची. मग पुढे जाऊन परत काय होणार, अजून अजून परावर्तन घडणार आहे. आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे बघितलं होतं बघा, आंतरिक परिवर्तन, परावर्तन, हे जे आहे आतमध्ये परत होणार ती इमेज क्रिएट, आणि तेच पुन्हा आतमध्ये जे आहे, जे वास्तव इमेज आहे, व्हर्च्युअल आहे, ते आपलं उमटणार म्हणा, ते कोऑर्डिनेशनच्या साह्यानं. नर्व आहेत, न्यूरॉन आहेत आतमध्ये, मग ते डोळ्याला त्यांचं जे कनेक्शन आहे मेंदूशी आहे, मग मेंदूमध्ये जे आहे इमेज क्रिएट होईल कशा पद्धतीची, मग ती सूचना देईल, आणि इमेज सवाशी करून आपला तो साधर्म्य आहे, समायोजन आहे, कोऑर्डिनेशन आहे. अशा पद्धतीचा एवढं जरी लक्षात ठेवलं भरपूर झालं तरी आपल्या डोळ्याच्या बाबतीतला इथला पाठ संपलेला आहे. उद्या जे आहे आपण याच्या पुढचा भाग जो आहे, दोष जे आहेत, निकटदृष्टिता, दूरदृष्टिता, डिफेक्ट विजन, परत वयानुसार कशी आपल्या जे दृष्टी दोष येतोय त्याच्यावरती आपण उद्या पाहणार आहोत. आलं का लक्षात?
मायोपिया. ठीक आहे, चला सरच घेऊन राहतात.